नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचं दुसरं एक्झाम्पल, जे बोर्ड एक्झाम मध्ये 100% विचारलं जातं. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे हे व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचं. डी बाटूच्या युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये 100% हे विचारलं जातं. सो बघूया हे एक्झाम्पल आपण आता कसं सोडवायचं आहे युजिंग मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. ओके, सो एक्झाम्पल बघा काय आहे. सॉल्व बाय मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. कुठलं इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे बघा. y डबल डॅश मायनस 2y डॅश प्लस 2y इक्वल टू e⁻x इंटू tan x. हे बोर्ड एक्झाम मध्ये विंटर 25 आणि समर 25 मध्ये विचारले 6 मार्क्स साठी. ठीक आहे, कुठली मेथड वापरायची आहे? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची, हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्यासाठी. ओके, सो पहिल्यांदा काय करूया आपण, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. कुठलं डिफरन्शियल इक्वेशन दिले मला? y डबल डॅश मायनस 2y डॅश प्लस 2y इक्वल टू e⁻x इंटू tan x. मग आपल्याला माहिती आहे कुठलंही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो, ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन डी च्या फॉर्म मध्ये लिहितो, कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये, आणि y कॉमन घेतो. आता y डबल डॅश म्हणजे काय असतं? कॅपिटल डी स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 2 आहे तसा. y डॅश म्हणजे काय? कॅपिटल डी. ठीक आहे, सो 2y डॅश म्हणजे कॅपिटल डी प्लस 2 आहे तसा, आणि काय घ्या? y कॉमन घ्या, आणि इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज e⁻x tan x. लक्षात आलं? पहिली स्टेप, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये लिहा. y डबल डॅश म्हणजे डी स्क्वेअर y मायनस 2y डॅश म्हणजे डी y आणि प्लस 2, आणि तिन्ही मधून आपण काय कॉमन घेतला? y इक्वल टू राईट हँड साइड e⁻x इंटू tan x आहे तशी. ठीक आहे, सो स्टेप 1 कंप्लीट केली. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, हे जे काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे ते त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं. मग काय असतो स्टँडर्ड फॉर्म लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंटचा? एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल टू एक्स. कम्पेअर करूया. मग मला कोणाची व्हॅल्यू मिळेल? एफ ऑफ डी ची व्हॅल्यू मिळेल. एफ ऑफ डी ची व्हॅल्यू म्हणजे काय? y सोबत असणारा. मग कोण आहे y सोबत? डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 2 म्हणजे काय? एफ ऑफ डी. देन कशाची व्हॅल्यू शोधायची? x ची व्हॅल्यू शोधायची. x म्हणजे काय? राईट हँड साइडला असणारं x मधलं फंक्शन किंवा कॉन्स्टंट काय आहे? e⁻x इंटू tan x. ठीक आहे, दुसरी स्टेप पण कंप्लीट केली. डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केला, एफ ऑफ डी आणि x ची व्हॅल्यू शोधली. ठीक आहे, आता तिसऱ्या स्टेपला काय करायचं? लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या कंप्लीट सोल्युशनचा फॉर्म्युला लिहायचा. काय असतं सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन? y इक्वल टू cf प्लस पी. या डिफरन्शियल इक्वेशनचं जर सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला? y इक्वल टू cf प्लस पी. म्हणजे सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला पहिल्यांदा cf शोधायला पाहिजे, नंतर काय शोधायला पाहिजे? पी शोधायला पाहिजे. कुठल्या मेथडने? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सच्या मेथडने. ठीक आहे, सो याला इक्वेशन नंबर 1 अज्युम करूया. आता सीएफ कॅल्क्युलेट करूया पहिल्यांदा. मग आपल्याला माहिती आहे सीएफ फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं? जे काही ऑक्झिलरी इक्वेशन असेल त्याचे रूट्स फाइंड आउट करायला लागतात. मग ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे? एफ ऑफ एम इक्वल टू 0. मग आता हा एफ ऑफ एम आपल्याला 0 ला इक्वेट करायचा आहे. मग आता एफ ऑफ एम म्हणजे काय? एफ ऑफ डी मध्ये जिथं जिथं डी आहे तिथं तिथं काय लिहा? एम लिहा. मग काय येणार? एम लिहिलं तर एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 2. सो एफ ऑफ एम मिळाला मला एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 2. हा काय करायचा? 0 ला इक्वेट करायचा आणि याचे फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे मला एम च्या किती व्हॅल्यू मिळणार? 2 व्हॅल्यू मिळणार. म्हणजेच काय असतात ते? त्याचे रूट्स असतात आणि त्या रूट्सचा यूज करून आपण सीएफ लिहितो. ठीक आहे, मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं असेल तर आपल्याला त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे असतील तर 2 मेथड आहेत. एक डायरेक्ट मेथड म्हणजे मिडल टर्म स्प्लिट करून, आणि दुसरी आहे क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून. मग पहिला ऑलवेज चेक करायचं मिडल टर्म स्प्लिट होते का. पण ती कशी स्प्लिट करायची असते? पहिला नंबर आणि शेवटचा नंबर जो आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून जो नंबर येईल त्याच्या फॉर्म मध्ये स्प्लिट करायची. सो 1
इंटू 2 म्हणजे काय +2. याचे असे दोन फॅक्टर मला शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन हा मधला नंबर यायला पाहिजे. काय मधला नंबर -2. मग आता मला माहिती आहे 2 चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे कुठला 2 इंटू 1. मग याची ऍडिशन घ्या किंवा सबट्रॅक्शन घ्या काही जरी केलं तर -2 येऊ शकतं का नाही येत. म्हणजे काय आहे आपण मिडल टर्म इथं स्प्लिट करू शकत नाही. मग लक्षात ठेवा ज्यावेळी पण मिडल टर्म स्प्लिट होत नाही त्यावेळी आपण काय करतो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरतो. मग आता क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरायचा असेल तर मला ए बी आणि सी च्या व्हॅल्यू लागतात. मग काय करायचं हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपण कम्पेअर करणार स्टँडर्ड फॉर्मशी. काय असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. हा कम्पेअर करूया. मग a ची व्हॅल्यू म्हणजे काय m² चा कोएफिशियंट किती आहे 1. सो a ची व्हॅल्यू आली 1. b ची व्हॅल्यू म्हणजे काय x चा कोएफिशियंट इथं काय m. सो m चा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू काय येणार -2 विथ साइन लिहायचे कधी पण. सो b ची व्हॅल्यू आली -2 आणि c म्हणजे राहिलेला कॉन्स्टंट कुठला आहे कॉन्स्टंट +2. सो c ची व्हॅल्यू आली 2. ठीक आहे. आता आपण काय करूया या m चे दोन रूट्स कॅल्क्युलेट करायला आपण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरूया. काय असतो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला -b ± √b² - 4ac / 2a. मग याच्यामध्ये a b आणि c च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ते सिम्प्लिफाय करू मला m च्या दोन व्हॅल्यूज मिळतील म्हणजेच त्याचे रूट्स मिळतील. सो m इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू काय b ची व्हॅल्यू -2 प्लस मायनस स्क्वेअर रूट कोणाचा स्क्वेअर आहे b चा स्क्वेअर b ची व्हॅल्यू काय -2 त्याचा स्क्वेअर परत -4 a ची व्हॅल्यू काय a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय काय करायचं आहे 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 1. ठीक आहे सोडवूयात आहे m इक्वल टू मायनस मायनस काय होणार +2 प्लस मायनस स्क्वेअर रूट. तर बघा हे व्यवस्थित सोडूया. स्क्वेअर रूट मध्ये -2 चा स्क्वेअर किती 4 मायनस 4 इंटू 1 इंटू 2 म्हणजे काय 4 इंटू 2 8. ओके म्हणजे काय आता स्क्वेअर रूट मध्ये 4 - 8 म्हणजे काय -4. ठीक आहे डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2. ठीक आहे. आता काय करायचं आहे मला या -4 चं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो m इज इक्वल्स टू 2 प्लस मायनस मग आता काय करायचं -4 चं स्क्वेअर रूट कसं सोडवायचं पहिला 4 चं स्क्वेअर रूट घ्यायचं नंतर मायनसचं स्क्वेअर रूट. मग 4 चं स्क्वेअर रूट किती असतं 2 आणि मायनसचं स्क्वेअर रूट आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितलंय -1 चं स्क्वेअर रूट हे ऑलवेज काय असतं इमॅजिनरी युनिट दॅट इज I असतं. ओके सो 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि -1 चं स्क्वेअर रूट काय I डिवायडेड बाय 2. ओके नेक्स्ट स्टेपला काय करणार हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट करतो म्हणजे मला काय मिळणार 2/2 प्लस मायनस 2/2 I. ठीक आहे याच्यामध्ये परत काय सिम्प्लिफाय होतंय 2 आणि 2 दोन्ही टर्म मध्ये कॅन्सल होते. मग m इज इक्वल्स टू 2/2 म्हणजे काय 1 प्लस मायनस इथं पण 2/2 गेला म्हणजे काय राहणार फक्त I 1I. ओके सो बघा आपल्याला दिलेल्या ऑक्झिलरी इक्वेशनचे दोन रूट्स मिळाले. पहिला रूट काय 1 प्लस I आणि दुसरा रूट काय 1 मायनस I. मग हे दोन्ही रूट कुठल्या टाईपचे आहेत रिअल आहेत का इमॅजिनरी आहेत I आलाय म्हणजे हे कुठले रूट आहेत इमॅजिनरी आहेत. रिपीटेड आहेत का नॉन रिपीटेड आहेत नॉन रिपीटेड आहेत. पहिला रूट काय 1 प्लस I आणि दुसरा रूट काय 1 मायनस I दोन्ही पण नॉन रिपीटेड रूट्स आहेत आणि इमॅजिनरी रूट्स आहेत. मग आपल्याला माहिती आहे जर रूट्स इमॅजिनरी आणि नॉन रिपीटेड असतील तर CF लिहायचा फॉर्म्युला काय असतो CF चा फॉर्म्युला e⁻⁴x ओके इंटू काय असतं C1 cos βx आणि पुढे प्लस काय असतं C2 काय असतं sin βx. सो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कधी जर रूट्स इमॅजिनरी असतील आणि नॉन रिपीटेड असतील तर. मग आता मला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहिती झाली की मी CF लिहू शकतो. मग कम्पेअर करा अल्फा म्हणजे रिअल पार्ट I नसणारा पार्ट सो अल्फा किती आहे 1 आहे. ठीक आहे
आणि बीटा म्हणजे आय सोबत असणारा नंबर. मग बघा आय सोबत कुठला नंबर आहे, ऑब्झर्व करा, दिसतंय का? ओके, आय सोबत इथं कुठला नंबर लिहिलेला नाही, याचा अर्थ काय असतो? 1 असतो. ठीक आहे, मग काय येणार? 1 प्लस आय आणि 1 मायनस आयचा सीएफ. पहिला ई रेस टू काय? अल्फा. अल्फा म्हणजे काय? 1 इंटू एक्स म्हणजे एक्स. ओके, देन ब्रॅकेटमध्ये C1 काय आहे? कॉस बीटा. बीटा म्हणजे काय? 1 आहे. सो C1 कॉस 1 इंटू एक्स म्हणजे एक्स प्लस C2 नंतर काय? साइन बीटा म्हणजे 1 इंटू एक्स म्हणजे एक्स. ठीक आहे, सो हा झाला CF कोणाचा? इमॅजिनरी रूटचा. आता काय करायचं असतं? हा ब्रॅकेट सोडवायचा असतो. व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मध्ये लक्षात ठेवायचं, CF मधले ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घ्यायचे. ठीक आहे, सो आता काय करणार? ई रेस टू एक्स C1 कॉस एक्स ला मल्टिप्लाय करणार. काय येणार? कोणाची मल्टिप्लिकेशन होत नाही त्यामुळे टर्म ऍज इट इज ठेवा. पहिला C1 लिहा, नंतर काय? ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स प्लस सेम दुसऱ्या टर्मला पण ई रेस टू एक्स मल्टिप्लाय करूया. काय येणार? कोणाची मल्टिप्लिकेशन होत नाही म्हणजे परत कसं लिहिणार? पहिला कॉन्स्टंट C2 आणि नंतर ई रेस टू एक्स साइन एक्स. ठीक आहे, सो इथपर्यंतची आपली मेथड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सारखीच होती. ओके, लक्षात आलंय? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरने आपण काय करायला लागलो? या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायला लागलोय. ओके, सो आता CF मिळाला. आता इथून पुढे मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर चालू होते. काय करायचं आता? मग हा जो CF आलाय तो काय करायचा असतो? आपल्याला कम्पेअर करायचा असतो. कोणाशी? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरच्या CFशी. आता व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा CF काय असतो? C1y1 प्लस C2y2. ठीक आहे, मग कम्प्लीट करूया स्टेप. काय करूया आता? हा CF आपण कम्पेअर करूया व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरच्या CFशी. काय आहे तो? C1y1 प्लस C2y2. कम्पेअर करून काय करायचं? y1 आणि y2 ची व्हॅल्यू शोधायची. ठीक आहे, मग बघा आता पहिला y1 ची व्हॅल्यू शोधूया. y1 म्हणजे काय? दिसतं इथं C1 चा कोएफिशियंट. CF मध्ये काय आहे बघा? मग C1 चा कोएफिशियंट ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स. ही कोणाची झाली? व्हॅल्यू y1 ची. देन कोणाची व्हॅल्यू शोधायची? y2 ची. y2 म्हणजे काय? C2 चा कोएफिशियंट. काय आहे बघा? C2 चा कोएफिशियंट ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे, ओके, सो y1 y2 मिळाले आपल्याला. ओके, आता पुढे काय करायचं? आता आपल्याला याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. का डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत? कारण आपला PI चा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर नेक्स्ट स्टेपला आपण PI कॅल्क्युलेट करणार. पण PI चा फॉर्म्युला काय असतो? मायनस y1 y2 x w y2 y1 x w. y1 मिळालाय, y2 मिळालाय, आपल्याला w सोडवायचा आहे. w म्हणजे रॉन्स्कियन, आणि रॉन्स्कियनचा फॉर्म्युला काय असतो? डिटर्मिनंट y1 y2 नंतर y1 डॅश y2 डॅश. मग y1 आणि y2 मिळालेत, आपल्याला काय पाहिजे आता? y1 डॅश आणि y2 डॅश. ओके, आणि त्याचा रॉन्स्कियन म्हणजे डिटर्मिनंट सोडवला की मला w ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, सो आता ही स्टेप आपण कंप्लीट करूया. PI च्या आधी काय करूया? चारही व्हॅल्यू शोधूया. y1 डॅश y2 डॅश x आणि w. ठीक आहे, मग बघा आता पहिल्यांदा शोधणार मी y1 डॅश. मग बघा y1 डॅश राईट हँड साईडला काय दिसतंय? दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आहे. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला ऑलवेज माहिती आहे, जर दोन एक्स मधल्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला कुठला रूल वापरावा लागतो? प्रोडक्ट रूल वापरावा लागतो. काय असतो प्रोडक्ट रूल डेरिव्हेटिव्हचा? पहिलं फंक्शन आहे तसं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनचं प्लस नेक्स्ट टाइम काय करायचं? दुसरं फंक्शन आहे तसं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, सो अप्लाय करूया. लक्ष द्या, y1 डॅश इक्वल टू राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह युझिंग प्रोडक्ट रूल. आता u म्हणजे आहे आपला ई रेस टू एक्स आणि v म्हणजे आहे कॉस एक्स. मग रूल काय? पहिलं फंक्शन आहे तसं म्हणजे ई रेस टू एक्स आहे तसा इंटू जो काही दुसरं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. दुसरं फंक्शन कोण आहे? कॉस एक्स, आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साइन एक्स. निगेटिव्ह टर्म ऑलवेज ब्रॅकेटमध्ये लिहा. प्लस आता काय करायचं? नेक्स्ट टाइम दुसरं फंक्शन आहे तसं ठेवायचं. दुसरं फंक्शन कोण आहे? कॉस एक्स आहे तसा, आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? पहिल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. पहिलं फंक्शन काय? ई रेस टू एक्स, आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई रेस टू एक्सच. ठीक आहे, सो y1 डॅश मिळाला. फक्त आता सिम्प्लिफाय करतो.
ई रेस टू एक्स इंटू मायनस साइन एक्स म्हणजे काय होणार, फक्त मायनस पहिल्यांदा येणार, मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स कॉस एक्स. ठीक आहे, y1 डॅश मिळाला. आता y2 डॅश सोडवूया. y2 चं डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय मिळणार, y2 डॅश. ओके, आता राईट हँड साईडच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. परत बघा, राईट हँड साईडला काय दिसतंय, 2x मधल्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन आहे. मग असं झालं की ऑलवेज आपण कुठला रूल वापरतो, प्रोडक्ट रूल वापरतो. मग काय प्रोडक्ट रूल, पहिलं फंक्शन आहे तसं म्हणजे कुठलं, ई रेस टू एक्स आहे तसा. ठीक आहे, इनटू दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कोण आहे, साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस एक्स प्लस. आता नेक्स्ट टाइम काय करायचं, दुसरं फंक्शन आहे तसं, दुसरं फंक्शन कुठलं आहे, साइन एक्स आहे तसा, आणि काय करायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स. आता यात काय सिम्प्लिफाय होतंय, साइन वगैरे काही बदलत नाही, फक्त काय करतो मी, हा ई रेस टू एक्स साइन एक्सच्या आधी लिहितो, बाकी काही सिम्प्लिफाय होत नाही. सो ई रेस टू एक्स कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्स साइन एक्स. सो y1 मिळाला, y2 मिळाला आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह पण शोधले. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रॉन्स्कियन W. काय फॉर्म्युला रॉन्स्कियन W चा, डिटर्मिनंट कोणाचा, y1 y2 पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या रो मध्ये काय, त्याचे डेरिव्हेटिव्ह y1 डॅश y2 डॅश. ठीक आहे, सो हा डिटर्मिनंट सोडवूया, आपल्याला रॉन्स्कियनची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, मग आता रॉन्स्कियन कॅल्क्युलेट करूया. डिटर्मिनंट पहिला y1 ची व्हॅल्यू बघा काय आहे, ई रेस टू एक्स कॉस एक्स, y2 ची व्हॅल्यू ई रेस टू एक्स साइन एक्स, नंतर y1 डॅश काय, y1 डॅश ची व्हॅल्यू मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स कॉस एक्स, नंतर y2 डॅश ची व्हॅल्यू ई रेस टू एक्स कॉस एक्स प्लस ई रेस टू एक्स साइन एक्स. ठीक आहे, चारही व्हॅल्यू लिहिल्या. आता हा रॉन्स्कियन सोडवूया. 2/2 चा डिटर्मिनंट आपण कसा सोडवतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, मिडल साइन मायनस. पहिला काय करणार आपण, लेफ्ट मल्टिप्लाय करणार त्याच्या अपोजिटला. मग बघा आता, ओके, लेफ्ट त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करणार म्हणजे ई रेस टू कॉस एक्स या दोन्ही टर्मला 1/1 मल्टिप्लाय करायचं आहे. मग पहिल्यांदा कोणाला मल्टिप्लाय करूया, ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्सला. मग याच्यामध्ये कोणाची मल्टिप्लिकेशन होते, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सची, आणि कॉस एक्स आणि कॉस एक्सची. मग ई रेस टू एक्स जर ई रेस टू एक्सला मल्टिप्लाय केला तर काय येणार, बेस सेम आहेत. मग आपण काय करतो, बेस सेम असेल तर इंडायसेसची ऍडिशन म्हणजे एक्स प्लस एक्स किती, 2x. सो ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजे काय, ई रेस टू 2x, आणि कॉस एक्स ला मल्टिप्लाय करा. सो कॉस एक्स इंटू कॉस एक्स, कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, प्लस आता काय करायचं, ई रेस टू एक्स कॉस एक्स ई रेस टू एक्स साइन एक्स ला मल्टिप्लाय करायचं. याच्यामध्ये फक्त कोणाची मल्टिप्लिकेशन होते, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सची. आत्ताच बघितली आपण, काय आली, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सची मल्टिप्लिकेशन, इंडायसेसची ऍडिशन एक्स प्लस एक्स 2x. सो ई रेस टू 2x, आणि काय करणार, कॉस एक्स साइन एक्स ला मल्टिप्लाय करणार. सो कॉस एक्स इंटू साइन एक्स म्हणजे काय आहे तसं राहील, साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, सो पहिली क्रॉस मल्टिप्लिकेशन केली. नंतर काय लिहायचं, मिडल साइन मायनस. इथं लिहिले मी, खाली लिहितो मिडल साइन मायनस. आता काय करायचं, दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा ई रेस टू एक्स साइन एक्स त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करायचा. ओके, केअरफुली ई रेस टू एक्स साइन एक्स या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस नंतर जी काही टर्म येईल ती ब्रॅकेटमध्ये लिहा. ठीक आहे, हा, मग आता ई रेस टू एक्स साइन एक्स पहिला मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स ला मल्टिप्लाय करूया. मग साइन लिहा पहिल्यांदा, प्लस मायनस काय असतं, मायनस. आता ई रेस टू एक्स ला मल्टिप्लाय होईल, साइन एक्स ला मल्टिप्लाय होईल. मग आता बघितलंय आपण, ई रेस टू एक्स ला मल्टिप्लाय केलं तर काय येतं, ई रेस टू 2x, इंडायसेसची ऍडिशन, आणि साइन एक्स ला मल्टिप्लाय केलं तर काय ना, साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, प्लस आता काय करायचं, ई रेस टू एक्स कॉस एक्स ला मल्टिप्लाय करायचं. मग याच्यामध्ये कोणाची मल्टिप्लिकेशन होते, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सची, किती, ई रेस टू 2x, आणि साइन एक्स आणि कॉस एक्सची मल्टिप्लिकेशन काय, साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केली विथ मिडल साइन मायनस. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, हा मायनस ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा. म्हणजे पहिली टर्म काय होणार, प्लस होणार, मायनस मायनस काय होणार, प्लस, आणि दुसरी टर्म काय होणार, मायनस. ठीक आहे, सो बघा केअरफुली काय येणार, आता प्लस ई रेस टू 2x साइन स्क्वेअर एक्स, आणि हा प्लसचा काय होणार, मायनस ई रेस टू 2x साइन एक्स कॉस एक्स. ओके, लक्षात ठेवा,
मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. सो मायनस मायनस प्लस ई रेस टू 2x साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस मायनस काय येणार मायनस ई रेस टू 2x साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. आता अजून सोडवूया, सिम्प्लिफाय करूया. बघा काय कॅन्सल होतंय का. येस डेफिनेटली इथं कॅन्सलेशन होतंय. काय कॅन्सलेशन होतंय ई रेस टू 2x साइन एक्स कॉस एक्स हा कशाशी कॅन्सल होणार मायनस ई रेस टू 2x साइन एक्स कॉस एक्सशी. ठीक आहे. मग राहिलं काय ई रेस टू 2x कॉस स्क्वेअर एक्स प्लस ई रेस टू 2x साइन स्क्वेअर एक्स. याच्यामध्ये पण कॉमन निघतंय. काय कॉमन निघतंय ई रेस टू 2x दोन्ही टर्म मधून कॉमन निघतोय. सो घेऊया कॉमन. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार पहिल्या टर्म मध्ये काय राहणार कॉस स्क्वेअर एक्स प्लस दुसऱ्या टर्म मध्ये काय राहणार साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. लक्षात आलं. आता पुढची स्टेप करूया. सो रॉन्स्कियन इज इक्वल्स टू ई रेस टू 2x आहे तसं आणि आपण हे 10वी मध्ये बघितलंय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा या फंडामेंटल आयडेंटिटीचं आन्सर काय असतं 1 असतं. सो ई एक्स साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय 1 आणि लास्ट स्टेप रॉन्स्कियन इज इक्वल्स टू ई रेस टू 2x इंटू 1 म्हणजे काय ई रेस टू 2x. सो आपल्याला रॉन्स्कियन पण मिळाला. सो चारही व्हॅल्यू मिळालेले आहेत. पीआय कॅल्क्युलेट करायच्या y1 y2 y1 डॅश y2 डॅश आणि रॉन्स्कियन. ठीक आहे. आता आपण पीआय कॅल्क्युलेट करूया युझिंग मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. मग काय असतो व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा पीआय. पहिला काय लिहितो आपण मायनस y1 देन इंटिग्रेशन मध्ये काय लिहितो y1 च्या अपोजिट y2 कोणासोबत x अपॉन w सोबत इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. तर दुसरी टर्म मायनस नंतर काय करायचं प्लस कोणाचा प्लस अपोजिट y1 च्या अपोजिट y2. ओके. आता इंटिग्रेशन मध्ये काय लिहायचं y2 बाहेर आहे म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं y1 चं कोणासोबत x अपॉन w सोबत विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग आता हा आपला पीआय चा फॉर्म्युला आहे व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरने जर पीआय कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर काय काय माहिती लागतं y1 y2 x आणि w हे आपण ऑलरेडी फाइंड आउट केले. सो सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 2 मध्ये. सो पीआय इक्वल टू मायनस y1 किती आहे y1 जरा बघा ई रेस टू एक्स कॉस एक्स देन इंटिग्रेशन y2 काय बघा ई रेस टू एक्स साइन एक्स इंटू काय एक्स ची व्हॅल्यू इथं आपण ऑलरेडी शोधले. एक्स ची व्हॅल्यू काय ई रेस टू एक्स टॅन एक्स आणि डिवायडेड बाय डब्ल्यू रॉन्स्कियन काय आले रॉन्स्कियनची व्हॅल्यू ई रेस टू 2x. हा डिटर्मिनंट आपण सोडवल्यानंतर आपल्याला रॉन्स्कियनची व्हॅल्यू मिळाली ई रेस टू 2x. सो डिवायडेड बाय ई रेस टू 2x. पुढे प्लस y2 काय y2 ची व्हॅल्यू ई रेस टू एक्स साइन एक्स देन इंटिग्रेशन पहिला कोणाचं घ्यायचं y1 चं. मग y1 ची व्हॅल्यू काय आहे बघा ई रेस टू एक्स कॉस एक्स सॉरी ई रेस टू एक्स कॉस एक्स इंटू काय आहे एक्स कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू काय ई रेस टू एक्स टॅन एक्स डिवायडेड बाय डब्ल्यू काय रॉन्स्कियनची व्हॅल्यू ई रेस टू 2x. ठीक आहे. आता हे आपण पीआय सोडवायचं आहे. पहिला इंटिग्रेशन मध्ये काय कॅन्सल होतील ते कॅन्सल करा आणि जे राहील फंक्शन त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. मग बघा आता इथं बघा ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स याची मल्टिप्लिकेशन केली तर काय होतं आपण आताच बघितलंय ई रेस टू काय होतंय 2x होते म्हणजे न्यूमरेटरला पण ई रेस टू 2x आहे डिनॉमिनेटरला पण ई रेस टू 2x आहे. सो काय होणार कॅन्सल होणार ई रेस टू एक्स म्हणजे काय ई रेस टू 2x हा कॅन्सल होणार डिनॉमिनेटरच्या ई रेस टू 2x ला. सेम सेकंड इंटिग्रेशन मध्ये पण तेच आहे ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजे काय ई रेस टू 2x हा कॅन्सल कशाशी होणार डिनॉमिनेटर मधल्या ई रेस टू 2x शी. ठीक आहे. मग आता पीआय लिहूया मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स आहे तसा इंटिग्रेशन कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं बघा साइन एक्स. आता हे दोन्ही पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहेत म्हणजे याचं इंटिग्रेशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. मग आता कुठला ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला मी वापरणार टॅन एक्सचा. मग टॅन एक्सचा फॉर्म्युला काय असतो बेसिक फॉर्म्युला साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. पुढे प्लस ई रेस टू एक्स साइन एक्स आहे तसा इंटिग्रेशन परत कॉस एक्स आहे तसा आणि टॅन एक्सचा फॉर्म्युला आताच बघितलाय आपण टॅन एक्सचा फॉर्म्युला काय साइन एक्स अपॉन
कॉस एक्स. ठीक आहे. आता हे दोन्ही इंटिग्रेशन आपल्याला सोडवायचे आहे युझिंग वन ऑफ द मेथड विच वी हॅव सीन इन स्टँडर्ड 11 और 12. सिंपल इंटिग्रेशन असतं, काही अवघड नसतं. बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला 100% कळणार. पी आय इक्वल टू मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स आहे तसा इंटिग्रेशन. आता बघा इथं काय सिम्प्लिफाय होतंय, साइन एक्स इंटू साइन एक्स म्हणजे काय साइन स्क्वेअर एक्स आणि डिवायडेड बाय कॉस एक्स आहे तसा, प्लस ई रेस टू एक्स साइन एक्स आहे तसा इंटिग्रेशन. याच्यामध्ये काय होतंय, कॉस एक्स आणि कॉस एक्स कॅन्सल होते म्हणजे काय राहतं फक्त इंटिग्रेशन मध्ये साइन एक्स डी एक्स. बघा किती सिंपल आहे. साइन एक्स इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. फक्त आता हे इंटिग्रेशन कसं सोडवायचं हे आपण बघूया. महत्वाचं आहे, सिंपल आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. सो पी आय इक्वल टू मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स आहे तसा इंटिग्रेशन. मग आता हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स. मग मी आत्ताच सांगितलं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आले की ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला वापरून ते इंटिग्रेशन एकतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचं किंवा इंटिग्रेबल फंक्शन मध्ये चेंज करायचं. मग आता आपण बघितलंय बघा 10वी मध्ये फॉर्म्युला किंवा इथंच बघितलंय बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू काय असते 1 असते. मग मला आता कोणाची व्हॅल्यू पाहिजे, साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा कॉस स्क्वेअर एक्स राईटला शिफ्ट करा, इकडे प्लस आहे, राईटला गेल्यावर काय होणार मायनस होणार. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू पहिल्या फंडामेंटल आयडेंटिटी वरून काय मिळाली मला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके. सो बघा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आले की ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले वापरायचे. सो साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स आहे तसा. ठीक आहे. प्लस ई रेस टू एक्स साइन एक्स आहे तसा. आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे कोणाचं, साइन एक्सचं. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 12वी मध्ये बघितलंय आपण. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. ठीक आहे, लक्षात आलं. आता फक्त हे इंटिग्रेशन आपल्याला सोडवायचं आहे. बघा लक्ष द्या केअरफुली, सिंपल आहे. सो इकडे सोडवतोय मी. पी आय इक्वल टू मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स बाहेर आहे तसा इंटिग्रेशन. आता काय करतो मी, हा जो कॉस एक्स आहे हा न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट करतो. हा मग पहिला कोणाला सेपरेट करायचा आहे, 1 ला सेपरेट करायचं आहे. आणि आपण 10वी मध्ये फॉर्म्युला बघितलाय बघा, 1 अपॉन जर कॉस एक्स आलं तर काय असतं त्याचा फॉर्म्युला, 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे काय सेक एक्स. ठीक आहे. मायनस आता कोणाला सेपरेट करायचं आहे, कॉस स्क्वेअर एक्सला. मग कॉस स्क्वेअर एक्सला जर कॉस एक्स सेपरेट केला तर काय होतं, एक कॉस एक्स न्यूमरेटरचा एक कॉस एक्स डिनॉमिनेटरचा कॅन्सल होतोय म्हणजे काय राहतं कॉस एक्स. सो मायनस कॉस एक्स डीएक्स. ठीक आहे, लक्षात आलं. डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला सेपरेट करा. 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे एक कॉस एक्स कॅन्सल होईल म्हणजे राहणार काय एक कॉस एक्स कुठे न्यूमरेटरला डीएक्स. ठीक आहे, पुढचं आहे तसं. आता इथं सिम्प्लिफाय काय होतं बघा, हे प्लस आणि हा मायनस काय होणार मायनस होणार. बाकी आहे तसं मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स आणि इंटू कॉस एक्स. ठीक आहे, ई रेस टू एक्स साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, फक्त काय केलं आपण प्लस मायनस मायनस लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचंय मला, या दोन्ही फंक्शनचे इंटिग्रेशन सोडवायचे. मग सबट्रॅक्शन आलं की आपण काय करतो, प्रत्येक फंक्शनचे इंटिग्रेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. ओके. सो पी आय इक्वल टू हा मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स आहे तसा. आता याचं इंटिग्रेशन घेत असताना ब्रॅकेट मध्ये घ्या. ठीक आहे, पहिलं कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं सेक एक्सचं, मग ब्रॅकेट मध्ये लिहिणं. मग सेक एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ असायला पाहिजे. सेक एक्सचं इंटिग्रेशन काय लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स मायनस आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे कॉस एक्स. काय असतं कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. ठीक आहे, पुढची टर्म आहे तशी मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया. पी आय इक्वल टू काय सिम्प्लिफाय करायचा, हा जो ब्रॅकेट आहे हा सिम्प्लिफाय करतो म्हणजे काय करणार, हा मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार. ओके. मग पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, कोणाची मल्टिप्लिकेशन होते का नाही होत म्हणजे आहे तसं लिहिणं म्हणजे काय मायनस प्लस मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स आणि लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे, आता दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करूया पण साइन चेंज होते, मायनस मायनस काय होणार प्लस
आणि ई रेस टू एक्स कॉस एक्स साइन एक्स ची मल्टिप्लिकेशन काय येणार ई रेस टू एक्स साइन एक्स कॉस एक्स. ओके, सो ब्रॅकेट सोडवला, राहिलेली टर्म आहे तशी लिहा. कुठली टर्म राहिली मायनस ई रेस टू एक्स साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. ओके, ब्रॅकेट सोडवल्यानंतर परत ऑब्झर्व करा एक टर्म कॅन्सल होते. कुठली ई रेस टू एक्स साइन एक्स कॉस एक्स, इथं प्लस आहे आणि इथं काय मायनस आहे. सो काय होणार ह्या दोन्ही कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला पी आय काय मिळाला बघा मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. हा आपला काय झाला पी आय झाला. ओके, सो व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा यूज करून आपण सीएफ शोधला, पी आय शोधला. आता आपली लास्ट स्टेप आपण करतो. काय करतो या दोन्ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करतो कम्प्लीट सोल्युशन म्हणजे इक्वेशन 1 मध्ये. काय असतं कम्प्लीट सोल्युशनचा फॉर्म्युला वाय इक्वल टू काय असतो पहिला सीएफ. काय बघा सीएफ ची व्हॅल्यू C1 e raised to x cos x प्लस C2 e raised to x sin x. त्याच्यासोबत काय लिहायचा पी आय प्लस पी आय. काय आहे पी आय ची व्हॅल्यू मायनस ई रेस टू एक्स कॉस एक्स इंटू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. आणि हेच काय आहे आपलं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. सो बघा मित्रांनो हे खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे आणि बोर्ड एक्झाम मध्ये 100% विचारलंच जातं. सो व्यवस्थित स्टेप फॉलो करा, तुम्हाला 6 पैकी 6 मार्क हे 100% मिळून जातील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये करा सो दॅट मला आणखी असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.